आद्विकाला दाखवलं, आता निघालो आता घरी. औषध तुला दिलं, औषध तुला. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ॲक्च्युली मी हॉस्पिटलला चाललो आहे कारण की आद्विकाची तब्येत खूप बिघडली. कारण की तिचा ताप 102 आहे. का रात्रभर तिचा ताप खूप जास्त आहे, कमी होतच नाही आहे. काल तिला मेडिसिन्स वगैरे दिलं पण काय एवढा ताप काही कमी नाही आला. तर आम्ही डिसिजन घेतलं की आता हॉस्पिटलमध्ये फायनली जाऊन तिला दाखवावं की काय. कारण की तिला कधी असं ताप आला की तिला थोडंसं औषध वगैरे दिलं की ती बऱ्यापैकी कवर होती, पण ह्यावेळेस नाही. कारण की व्हायरल वगैरे असू शकतो. तर म्हटलं जाऊया दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. विशेष काय करते? खेळतीस का? डॉक्टर वाट बघताय. प्रिन्सेस हो, दीदी आली ती. ते हाय करते. तिला हाय कर, तिला हाय कर. काय पिल्लो, तापी तापी झाली. काय झालं? तिने औषध दिलं तुला पिल्लो? बघू. गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आद्विकाची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेतलं. तिला ताप, सर्दी आणि खोकला चालू आहे. तर मी तिथं आणि हॉस्पिटलमध्ये आलो. आता दाखवलं डॉक्टरांना, आता बरं वाटतं. कारण की सर्दी खूप आहे तिला. तर एकंदरी आम्ही हे आलो इथं. तुला बरं वाटतंय आता? चला मेडिकलला. आता आला ना? थँक्यू बोल त्यांना. थँक्यू. चला आता जाऊ घरी आपण. अधो थांब जरा, थांब. खूप एसी आहे ना इथं पिल्लो. चला चल पिल्लो, आता थांब पिल्लो. लिफ्ट येते बाळा, 2 मिनटं थांब. आपल्याला खाली जायचं आहे. चल स्ट्रेटनीच जाऊया आपण. चल आपण इकडून जाऊया. चल बेटा, चल आता इथून जा. फायनली आद्विकाला दाखवलं. आता आम्ही जात आहे. आजचा पूर्ण दिवस आम्ही आद्विकाला हॉस्पिटलमध्ये दाखवलं, डॉक्टरांना भेटवलं. आणि की तिची तब्येत काल रात्री, तिचा ताप 102, साधारण 102पर्यंत होता. आणि सर्दी पण खूप होती, थंडी वाजून येत होती तिला. आम्ही तिला काल औषध वगैरे दिलं आणि फायनली दवाखान्यामध्ये पण, हॉस्पिटलमध्ये येऊन दाखवलं. आता तिला बरं आहे ॲक्च्युली. आता बघूया घरी गेल्यानंतर डॉक्टरने जे मेडिसिन्स वगैरे दिलेत ते यूज करायचे. आद्विका हे बघ, चला. थँक्यू. माझ्याकडे हे घे. पिल्लूचा खूप शेंबू येतोय ना बाळाला. चला चला आता आद्विकाला दाखवलं आम्ही. आद्विकाला दाखवलं, आता निघालो आता घरी. आता घरी जायचं होतं पण निवेदिता बोलली की आपल्याला डीमार्टला जायचं आहे. तर आता डीमार्टला चाललो आहे. आद्विकाचे काय गोष्टी घ्यायच्यात. आणि आद्विका आता म्हणतात ना की हॉस्पिटलमध्ये गेले की लोक बरी होतात, डॉक्टरांना बघितल्यानंतर बरी होतात. तसंच सेम आद्विकाचं झालं. तिथं गेल्यानंतर मस्तपैकी खेळायला लागली, हे ते करावं लागली, सर्वांसंग बोलायला लागली. आणि मला तर खूप टेन्शन होतं. काल रात्रीपासून टेन्शनमध्येच होतो. कारण की तिचा ताप 102, 103 होता.
तर फायनली इथं आलो, त्यांना दाखवलं, ताप पण कमी आला, फक्त सर्दी आहे रनिंगमध्ये. सो सर्दीसाठी पण त्यांनी का मेडिसिन्स आणि अँटीबायोटिक दिलेले आहेत. तर आता बघू, आता ते त्याला देऊन बघायचं. आता परत 2 दिवसांनी नाही, गरज नाही लागणार 2 दिवस, कारण की त्यांनी चांगलेच डोस वगैरे हाय लेवलचे दिले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. लहान मुलांचं कळून येत नाही नेमकी त्यांना काय होतं. पण स्टील आता मस्तपैकी पाऊस पण येतोय, मस्तपैकी पाऊस पण येतोय, छान वातावरण पण छान झालं. पण पाऊस जितका आहे पण तिथं ते सर्व आजारी पडतात, त्यामुळं स्टील बघू. आता डीमार्टवरनं परत घरीच जायचं आहे. ते खूप पाऊस चालू झाला आहे ॲक्च्युली. पुण्याला 1-2 दिवस असं रेड अलर्टच दिलं होतं की भरपूर पाऊस होणार आहे, त्या मानाने भरपूर पाऊस चालू झालेला आहे, एकदम पाऊस चालू झाला. पुण्याचा सगळ्यात भारी एरिया आता खूप चांगला रिडेव्हलप झाला आहे, चांगला डेव्हलप झाला आहे इथं. एनआयबीएम दोरजी मॉल मस्त एकदम छान आहे एरिया हा. कधी तुम्ही पुण्यामध्ये आला तर इथं नक्कीच व्हिजिट करा, कारण की हा एरिया एकदम पीसफुल आहे आणि खूप छान आहे. इथं आल्यानंतर असं वाटतं की बाबा दुबई वगैरे कुठं आलोय का असं वाटतंय, खूप छान वाटतंय. आज बाहेर जायचा प्लॅन होता पण बाहेर जाऊ नाही शकत, कारण की भरपूर पाऊस आहे आणि रेड अलर्ट पण सांगितलाय, त्यामुळे नक्कीच जाता येणार नाहीये. बघू नेक्स्ट टाइम. आम्ही डीमार्टला पोहोचलो आहे, पण इथं भरपूर पाऊस आल्यामुळं आम्ही फायनल केले की निवेदिताला म्हटलं की तू जा घेऊन या, कारण की हिलाच होतं, कारण की हिला परत पाऊस लागला की परत आद्विका आजारी पडेल, त्यामुळं म्हटलं तू इथंच थांब. सो तिला बोललो की जाऊन 2 मिनटं वेट कर, पाऊस गेला की जा, कारण की बराच पाऊस चालू आहे इथं, खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे. आदो आपण कुठे आलो सांग. पिल्लो पिल्लो आजारी असल्यामुळे आता काही बोलत नाही. निवेदिता तू एक काम कर, तू जाऊन ये लगेच, मी बसतो हिच्या बरोबर. पाऊस येतोय पिल्लू. 2 मिनिटात मम्मी येते. काय माझी गुड गर्ल. तशी आमची आदू बसलेली आहे शांतपणे, व्यवस्थित. आमची आदू हो ना पिल्लू. आता बरं वाटतंय तुला? नाही, आपण कुठं जायचं सांग ना. तुला चिप्स आवडतात? आमची आदू आज खूप छान राहिलेली आहे, सगळं ऐकते, अजिबात हट्ट करत नाही. ते अजिबात म्हणजे अजिबात हट्ट करत नाही. हो ना पिल्लू? हो म्हण. पिल्लू तुला गाडी चालवायची आहे? कधी चालवायची? थोडीशी मोठी झाल्यानंतर तुझे पाय बरोबर तर मी तुला गाडी शिकवणार. हा बो. शंभू कसा करतो तुला दाखव बरं, कसा करतो? हा यो यो यो, बस इथं शिटाव बस, मम्मी येते लगेच. पिल्लू काय काय एसी लाव, एसी लावू का पिल्लू सांग. नको. अगं बॉटल कशाला काढतेस प्रिन्सेस. हे प्रिन्सेस, खूप पाऊस चालू आहे अजूनही, खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे. हे बघा आमच्या आद्विकाच्या करामती, तिला पाणी प्यायचं आहे. मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो आणि आद्विका आता बरी आहे, आता घरामध्ये खेळत आहे. मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कळवा, आणि ह्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि असंच मला सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.